वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन। मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। ॲटलीस्ट आपले या टॉपिकवरती 3 ते 4 न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये येतील, मे बी 1 ते 2 न्यूमेरिकल जिथे 2 मार्क्ससाठी असतील आणि बाकीचे न्यूमेरिकल जिथे 4 to 6 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतील। ऑलरेडी आपण 10th स्टँडर्डमध्ये प्रोबॅबिलिटी स्टडी केलेलं आहे। एकदम सिंपल कन्सेप्ट आहे। सिम्पली तुम्हाला इथे फॉर्म्युला अप्लाय करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। तर सर्वात पहिले समजून घेऊ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय। प्रोबॅबिलिटी मीन्स पॉसिबिलिटी। बघा, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, पॉसिबिलिटी, असं होऊ शकतं आहे। आता एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा आपल्याकडे एक कॉईन आहे, तर कॉईनला आपण टॉस केलं, एक तर हेड येईल किंवा टेल येईल। लक्षात घ्या, म्हणजे ही काय झाली, ही झाली प्रोबॅबिलिटी झाली। एक तर कॉईन टॉस केल्यानंतर आपण एक तर बोलू का हेड येईल किंवा टेल येईल, म्हणजे ही काय झाली, पॉसिबिलिटी झाली, हेड येईल किंवा टेल येईल, याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी। आणि आपल्याला जे स्टडी करायचं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन। आता एकदम सिंपल कन्सेप्ट आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनमध्ये। आता डिपेंडिंग अपॉन द डेटा, म्हणजे ॲक्च्युली प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन इज द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ द स्टॅटिस्टिक्स, म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये यूज केली जाते। आणि डिपेंडिंग अपॉन द डेटा आपल्याला इथे स्टडी करायचं आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन, पॉयझन डिस्ट्रीब्यूशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन। आणि प्रोबॅबिलिटीची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यूची असते 0 to 1 मध्ये, व्हॅल्यू असते 0 to 1 मध्ये। आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन जे आपण जे न्यूमेरिकल सॉल्व करू तिथे मोस्टली कॉईनचे न्यूमेरिकल जिथे आपले बायनॉमियलमध्ये येतात, असं नाही आहे, पण मोस्टली कॉईनचे न्यूमेरिकल जिथे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनमध्ये येतात। जसं पुढे जाऊ तर समजेल कुठल्या डेटासाठी आपल्याला जिथे बायनॉमियल यूज करायचं आहे, कुठल्या डेटासाठी तिथे पॉयझन्स यूज करायचं आहे आणि कुठल्या डेटासाठी तिथे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन यूज करायचं आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। ॲप्लिकेशनमध्ये व्हॉट्सअपसारखं चॅट सेक्शन आहे, तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। आता बघा, सर्वात पहिले कन्सेप्ट समजून घेऊ। बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, एक फॉर्म्युला सिंपल स्टडी करायचं आहे। बघा, पी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन अ सिंगल ट्रायल। क्यू म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर। आणि ती कशी फाइंड आउट करतात, क्यू इज इक्वल टू 1 - p। एन म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रायल्स, ट्रायल्सला अजून एक नाव आहे इव्हेंट। आणि स्मॉल आर म्हणजे काय, नंबर ऑफ सक्सेस इन ट्रायल्स, नंबर ऑफ सक्सेस इन ट्रायल। म्हणजे ते काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन ट्रायल्स इज इक्वल टू NCR इंटू P⁻R इंटू Q⁻n-R। बघा, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला न्यूमेरिकल इथे सॉल्व करायचे आहेत। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। आणि कॉईनच्या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला एक गोष्ट नोट डाऊन करून ठेवायची इथे। बघा, नोट डाऊन करून ठेवा, कॉईनचा न्यूमेरिकल असेल आणि मोस्टली अनबायस कॉईन असेल। बघा, नोट करून ठेवा, प्रोबॅबिलिटी जी असते ती 1/2 असते। म्हणजे किती असेल ती 1/2, म्हणजे किती असेल 0.5। आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर पण किती असते, 1/2 असते। बघा, इथे पुट केली, समजा इथे 1 - 1/2 तर काय येईल, 1/2 येईल तुमची। पीला व्हॅल्यू इथं पुट केली, 1 - 1/2 तुमचं काय येईल, 1/2 येईल, म्हणजे किती येईल 0.5। हे कशासाठी, अनबायस कॉईनसाठी। अनबायस कॉईन म्हणजे काय, तर कॉईनला मी जर टॉस केलं तर एकदा हेड येईल आणि एकदा टेल येईल। बघा, कॉईनच्या इथे 2 बाजू आहेत, 2 बाजू कुठल्या आहेत, एक तर एक बाजू हेड आहे आणि एक बाजू टेल आहे। इथं काय केलं बघा, 2 पैकी काहीतरी एकच येईल, एक तर हेड येईल किंवा एक तर टेल येईल। म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय 50% आहे, म्हणजे 0.5। 1/2 म्हणजे काय 0.5। तर लक्षात घ्या, जेवढे सुद्धा कॉईनचे न्यूमेरिकल आहे तिथे आपल्याला पीची व्हॅल्यू 1/2 आणि क्यूची व्हॅल्यू 1/2 सिलेक्ट करायची आहे। अनबायस कॉईन म्हणजे काय, त्या कॉईनला टॉस केल्यानंतर एकदा हेड येईल आणि एकदा टेल येईल, ही कंडिशन आहे आपली। आता न्यूमेरिकल सॉल्व करू, एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। बघा, अनबायस कॉईन इज टॉस 5 टाइम्स। बघा, म्हणजे इथे जो आपला कॉईन आहे तो किती वेळा टॉस केला गेला, 5 टाइम्स, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स आपले किती आहेत, 5। एनची व्हॅल्यू किती आपली, बघा इथे गिवन डेटा लिहितो, गिवन डेटा म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स आपले किती आहेत, 5। अनबायस कॉईन इज टॉस 5 टाइम्स, एनची व्हॅल्यू किती आहे, 5। तर तुम्हाला सांगितलं कॉईनच्या प्रॉब्लेममध्ये आपली पीची व्हॅल्यू का असते, पी इज इक्वल टू 1/2 आणि क्यू पण तुमचा का असतो 1/2च असतो। बघा, पीची व्हॅल्यू मी जर फॉर्म्युल्यात पुट केली इथे, बघा पी काय 1/2, 1 - 1/2 काय येतं, 1/2च येतं आहे। मग आता काय सांगितलं पुढे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड। म्हणजे एक हेड, म्हणजे इथे सांगितलं एकच हेड आहे, तर चान्सेस काय हेड येण्याचे, जर कॉईनला मी
टॉस केलं 5 टाइम्स म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत 5 टाइम्स म्हणजे नंबर ऑफ सक्सेस इन ट्रायल्स. बघा म्हणजे आपली आरची व्हॅल्यू नंबर ऑफ सक्सेस इन ट्रायल म्हणजे आरची व्हॅल्यू किती दिली इथे आपल्याला आरची व्हॅल्यू 1च दिलं आहे. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड म्हणजे हेड येण्याचे चान्सेस किती आहेत ते असं मेन्शन करू शकतील इथे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड तर आरची व्हॅल्यू काय होईल 2 होईल. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड तर आरची व्हॅल्यू काय होईल 3. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड तर आरची व्हॅल्यू काय होईल 4. बघा लक्षात घ्या. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड म्हणजे इथे सिंगल हेडच आहे एकच हेड एक हेड येण्याचे चान्सेस किती आहेत आर इज इक्वल टू 1 म्हणजे आर इज इक्वल टू नंबर ऑफ सक्सेस इन ट्रायल्स. बघा सोल्युशन using binomial distribution. Using binomial distribution probability of success in trials NCR P raised to R Q raised to N minus R. बघा probability of success in trials म्हणजे R ची व्हॅल्यू किती इथे 1 आहे. एक हेड येण्याचे चान्सेस किती आहेत एन ची व्हॅल्यू किती आहे 5 सी 1 इंटू पी ची व्हॅल्यू किती आहे 1/2 1/2 लिहू शकतो किंवा इथे 0.5 लिहिलं ते चालेल 1/2 लिहितो इथे मी 1/2 रेस टू आर ची व्हॅल्यू किती आहे 1 क्यू ची व्हॅल्यू किती आहे 1/2 एन मायनस आर म्हणजे 5 - 1. The probability of success in trial to getting heads single head किती वेळ राहील ते आपण चेक करू. बघा इथे तुम्हाला कॅल्क्युलेटर तर यूज करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन इथे NCR बघा इथे तुम्हाला ऑप्शन आहे जे डिवाइडवाला बटन आहे तिथे सिम्पली काय करायचं तुम्हाला 5 शिफ्ट डिवाइडवाला बटन प्रेस करायचं आहे. डिवाइडवाला इथे बघा डिवाइडवाला बटन आहे ऑफ बटनच्या खाली आहे रेड बटनच्या खाली इथे डिवाइडवाला बटन आहे. बघा सिम्पली तुम्ही काय प्रेस करत असाल पहिले 5 द शिफ्ट डिवाइडवाला बटन सी येईल तिथे आणि आरची व्हॅल्यू किती आहे 1 5C1 येथे व्हॅल्यू येते 5 इंटू आता 1/2 रेस टू 1 काय येईल बघा 1/2 रेस टू 1 काय येईल 1च येईल सॉरी 1/2च येईल 0.5. आता 1/2 म्हणजे काय 0.5 आणि 1/2 रेस टू 5 - 1 किती होतं 4 0.0625. तुम्ही एकत्र सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड सिंगल हेड 5 इंटू 0.5 5 इंटू 0.5 इंटू 0.0625 0.156 म्हणजे बघा एवढे पर्सेंटेज म्हणजे एवढी पॉसिबिलिटी आहे गेटिंग अ सिंगल हेड 0.156 बघा. आणि प्रोबॅबिलिटीची जी व्हॅल्यू असते ती 0 to 1च्या रेंजमध्ये असते. तर पर्सेंटेजमध्ये आपल्याला मेन्शन करायचं झालं तर किती वेळ इंटू 100 करायला 15.6 किती येत आहे 15.6% म्हणजे सिंगल हेड येण्याचे चान्सेस किती आहेत पॉसिबिलिटी किती आहे 15.6%. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये विचारू शकता. बघा इथे सिंपल चेंज काय होईल इथे गेटिंग 2 हेड असेल तर आरची व्हॅल्यू 2 गेटिंग 3 हेड असेल तर आरची व्हॅल्यू 3 एवढं चेंज होईल. बाकी सेम अशा प्रकारचं न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतात तिथे 2 ते 3 मार्क्ससाठी किंवा इथे जर दोन यांचं कॉम्बिनेशन दिलं तर 4 to 6 मार्क्ससाठी सुद्धा विचारू शकतात. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.